तर आपल्या समोर आहेत योगेश कांबळे आणि इथं आहेत संजय तैडे. हे आहे विदर्भाचं चिकन, हे आहे खानदेशचं चिकन आणि योगेश कांबळे जे बनवते ते विदर्भाचं चिकन. तर योगेश कांबळे साहेब काय वाटते तुम्हाला, तुमचं चिकन कसं होणार आहे? झाल्यावर बघू आता. तर त्यांचं म्हणणं आहे झाल्यावर बघूया. त्यांचा इथं आदर्श पण नाचतोय चिकन चांगलं होणार आहे म्हणून. काय वाटतं तुम्हाला संजय तैडे, तुमच्या चिकनची टेस्ट कशी वाटेल? माझ्या पुढे जाणार नाही, खाल्ल्यावर समजेल असं संजय तैडे बोलतात. ते पण चुलीवरचं. चुलीवरचं चिकन दोन्ही, ही कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. एवढी कॉम्पिटिशन बिग बॉसला पण होत नाही. चांगलं आहे. आता स्वरा सांगेल काय वाटतं त्यांना. स्वरा बोलते की त्यांना माहिती नाही. हां बोला, काय काय टाकले तुम्ही? आता आपण पेस्ट टाकले गरम व्हायला. आता हे बघा कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. सगळं करून घेऊया. मसाला चांगल्यापैकी कांदा लसूण सगळे टमाटर वगैरे. मसाला काय काय तुमच्याकडं? लसूण आहे, कांदा पेस्ट आहे, टमाटरची पेस्ट करून आगरी मसाला टाकून त्याला फोडणी देऊया. आपण दही लावून चिकन ठेवलेलं आहे. दही लावून चिकन ठेवलंय का घरामध्ये? अच्छा, तुम्ही नक्की बनवताय काय? चिकन तंदुरी, चिकन सावजी मटन. तर सावजी मटन. आणि तुम्ही काय बनवताय संजय तैडे? आता हे कांद्याची गिरवी होणार आहे. हां, बस बाकी मला काही बोलता येत नाही. तर आपण टेस्ट करूया. हे संजय तैडे यांची कन्या इथं पाणीपुरी खात आहे आणि बघूया आपण टेस्ट कशी आहे. आदर्श तुला काय बोलायचं आहे का वडिलांची चिकनाबद्दल, आपल्या चिकनबद्दल? तर आपल्या समोर आहेत आरुष कांबळे. जय भीम. हे काय, हे चाफ्याचे झाड बघा इथं. फुलाचे झाड. अजून कुठलं झाड आहे? तुला काय वाटतं कोणाचं चिकन भारी बनेल यांच्या दोघांपैकी? वाव, पप्पाचं. आता मग शिवाय ऐकलं नाही का तू? तरी पण पप्पा. तर तिकडनं शिवगाई माता चाय घेऊन येत आहेत. चहा घ्या ना असं ते म्हणत आहेत. नाही एवढी जास्त. काय वाटतं तुम्हाला कोणाचे चाय चांगले, कोणाचे चिकन चांगले? काय वाटतं तुम्हाला? माझ्या मिस्टरांचं. हो, यांचं मिस्टरांचं आहे. जरी 23 तारखेला जरी निकाल असला तरी आजचा निकाल इथंच लागलेला आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. बघा, हा यांचा मुलगा बोलतोय पप्पानी चिकन बनवणार चांगलं, ते त्यांचे मिसेस बोलतात त्यांची मिस्टर चांगलं बनवणार. या दोघांपैकी आता कोण नाही? ऑपोजिट मध्ये कोण आहे तुमच्या? मध्ये कोण नाही आता. मामा तिथं बसलेला आहे. हळद तर हळद टाकायची बाकी आहे. पटकन. ओके, खाली बाई. हा व्हिडिओ 17 वेळा. कांदा नाही टाकला तुला. मसाला भाजा मी. तर वहिनी काय वाटतं तुम्हाला, तुमचा भाऊ जितू शकतो का? फर्स्ट टाइम त्याचं जेवण बनवलं. फर्स्ट टाइम बनवत आहेत. मिस्टरांबद्दल काय मत आहे? ऑलवेज रेडी. ऑलवेज रेडी म्हणजे ते जिंकू शकतात असं तुम्हाला वाटते? त्यांचे कष्ट कन्फर्म नाही का? कन्फर्म नाही, कन्फर्म आहे. तुला काय वाटतंय पप्पा जिंकतील? अरे शिव खाल्ली ना मग अशी. तरी पण ते आमचे मामा तिथं बसलेले आहेत. त्यांना कोण जिंकणार कोण हारणार नाही काही गरज नाही. फक्त ते चिकन खाण्यावर त्यांचं मन आहे. नको. हां, तुम्हाला काय वाटतं स्वरा तैडे? पप्पा. वोटिंग कमी आहे तुम्हाला? वोटिंग भरपूर आहे. नाही, आम्ही प्रचार नाही केला. फेल झालं आहे का अनु? हां, तर आदर्श आमचा तर चाय पितोय. आदर्श, हे मला जरा सांग काय काय इथं. हां हां, आणि हा चुते. हां, मुंडिल्ली तोडलं हे झाडाचे फुले तोडले.
तर आपण जरा इथं विश्रांती घेऊया आणि चिकन झाल्यानंतर आपण चिकन खाण्यासाठी भेटूया. मी काय पण खातो बनवशील तर.